नमस्कार. आणि विशेषतः आमच्या सर्व भगिनींचे आभार. आज नागपंचमीचा सण आहे, तरी सुद्धा अतिशय मोठ्या संख्येनं आमच्या भगिनी इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आज ऑगस्ट क्रांती दिन आहे, 9 ऑगस्ट. स्वातंत्र्यासाठी जे लढले त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा दिवस. आणि त्याचबरोबर आज जागतिक आदिवासी दिवस आहे. आमच्या आदिवासी बांधवांना, भगिनींना त्यांच्या उत्थानासाठी वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या योजना आखण्यासाठी, सक्षम करण्यासाठी जगभरामध्ये आणि देशामध्ये आजचा हा दिवस साजरा होतो आहे. आणि या निमित्तानं मी सर्वप्रथम ज्यांनी या महाराष्ट्राचं राज्यक्रांती घडवली, या देशामध्ये राज्यक्रांती घडवली, ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, ज्यांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं ते छत्रपती शाहू महाराज, आणि या आरक्षणाच्या कायद्यामध्ये ज्यांनी रूपांतर केलं पुढे स्वातंत्र्यानंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महिला असूनही सुद्धा देशभरामध्ये आणि आजपर्यंत एक उत्कृष्ट राज्यकर्ती, धार्मिक राज्यकर्ती म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा अहिल्याबाई होळकर. आणि रशियापर्यंत ज्यांनी नाव गाजवलं, क्रांतीचा झेंडा फडकवला, ते अण्णाभाऊ साठे. आणि जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं भगवान एकलव्य, आदिवासींचे लढाऊ नेते आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे. आणि त्यानंतर खास आपण ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी इथे आलेले आहात, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, महिला अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, समीर भुजबळ, सूरज चव्हाण, रवींद्र पगार, रजन ठाकरे, विष्णुपंत महिजुने, प्रेरणा बलकवडे, सुवर्णाताई जगताप, वसंत पवार, भाऊसाहेब पवार, डी.के. जगताप, शेखर होळकर, बाळासाहेब क्षीरसागर, पंढरीनाथ थोरे, प्रकाश दायमा, अफजलभाई शेख, सरपंच लासलगाव, मंगेश गवळी, सचिन दरेकर, डॉक्टर आवारे, रामनाथ शेजवळ, सुरेखाताई नागरे, बबन शिंदे, दत्ता काका रायते, दत्तोपंत डुकरे, उदय आहेत, डॉक्टर वैशाली पवार, माझ्या सर्व इतर कार्यकर्ते, माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो. खरं म्हणजे ही जनसन्मान यात्रा जी आहे ती कालपासून सुरू झाली. आणि मी अजितदादा पवार आणि तटकरे या सगळ्यांचेच आभार मानतो की त्यांनी नाशिक जिल्ह्याला पहिला मान दिला. आणि त्याची सुरुवात जी आहे या राज्याच्या यात्रेची, ती आमच्या या नाशिक जिल्ह्यातून केली. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. कशासाठी आहे ही जनसन्मान यात्रा? आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळ यांनी या राज्यासाठी अतिशय चांगल्या योजना जाहीर केल्या. त्यामध्ये महत्वाची योजना आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. आणि त्यासाठी वार्षिक खर्च 45,000 कोटीवर जाणार आहे. आणि मंत्रिमंडळाने त्याची जबाबदारी जी आहे
ही अजितदादा पवार यांच्या खांद्यावर टाकलेली आहे की हे पैसे उपलब्ध करून प्रत्येक महिन्याला ज्या गरजवंत आमच्या भगिनी आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे गेले पाहिजे. 1,500 रुपये महिना, एका घरात 2 महिलांना 3,000 रुपये, मागच्या महिन्याचे 3,000, या महिन्याचे 3,000, जवळजवळ जे एकूण 6,000 रुपये प्रत्येक घरामध्ये 17 तारीख नंतर बँकामध्ये यायला सुरुवात होणार. पण हा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर मुलींनी शिकलं पाहिजे म्हणून तुम्ही कॉलेज शिका, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, MBA करा, सरकार मुलींचा खर्च देणार. आमचे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी SSC नंतर कौशल्य विकास योजनेपैकी काही कार्यक्रम जे आहेत, शिक्षण क्रम आहेत ते शिका, त्यामध्ये प्रावीण्य मिळवा. 10,000 रुपये तुम्हाला स्टायपेंड मिळणार. आमच्या शेतकऱ्यांना वीज माफी, शेतकऱ्यांना फुकट सौर पंप, भारत सरकार बरोबरच राज्य सरकारचे सुद्धा 6,000 रुपये, एक नाही दोन नाही अशा अनेक योजना ज्या आहेत आतापर्यंत. आणि एवढंच नाही तर भारत सरकारचे 300 रुपये या गॅससाठी, तुमच्या स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर महाग होत आहे, 300 रुपये मोदी साहेब देतात भारत सरकार. आणि 3 सिलेंडर जे आहे हे महाराष्ट्र सरकारतर्फे 3 महिन्याला प्रत्येकी 1 सिलेंडर गॅसचा तुम्हाला मोफत देण्यात येणार. असे अनेक कार्यक्रम जे आहेत, अगदी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना वगैरे या सगळे कार्यक्रम जे आहेत या सरकारनं तुमच्यासाठी दिले आहेत. आता हे एवढे कार्यक्रम दिल्यानंतर काही समोरची माणसं आहेत जिथं हबकली, अरे आता असं कसं काय होणार, एवढे पैसे देणार, गोरगरिबांच्या घरामध्ये जाणार आणि हे कसं शक्य आहे, हे फक्त निवडणुकीपुरतंच आहे. आणि मग हा संभ्रम दूर करण्यासाठी ही जनसन्मान यात्रा अजितदादा पवारांनी काढली आणि त्यांनी सांगितलं अजितदादांनी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या आमच्या भगिनींना आणि पुरुषांना सुद्धा एकूण 1 पैसा त्यांच्या खात्यामध्ये जाणार म्हणजे जाणार. स्वाभाविक आहे, विरोधी पक्ष आहे, त्यांचं काम विरोध करणं आहे. त्यामुळे या योजनांमध्ये काहीतरी खुसपट काढणं हे शक्य आहे, हे शक्य नाही. हे कसं काय होणार? हे शक्य होणार जोपर्यंत महायुतीचं सरकार आज आणि उद्या आणि पुढे राहणार तोपर्यंत दिलेल्या सगळ्या योजना 100% सुरू राहणार आणि दिलेली वचनं जी आहे तुम्हाला जी आहे ती पाळण्यात येणार. त्याच्यामध्ये संभ्रम असण्याचं काही कारण नाही. आणि त्यासाठी साधारणपणे जी आहे ही जनयात्रा निघालेली आहे. आता या बाबतीमध्ये अधिक जे आहे हे अजितदादा आणखीन त्याच्यावर प्रकाश टाकतील. पण मला अजितदादांना सांगायचं आहे, आपण ज्या रस्त्याने आलात तो पिंपळस ते येवला हा चौपदरी रस्ता जो आहे 560 कोटी रुपये खर्च करून अजितदादाने मंजूर केला. 4 पदरी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता येत्या 10 दिवसांमध्ये काम सुरू होणार. 560 कोटी रुपये एशियन बँकच्या माध्यमातून हा कार्यक्रम. पण हे पैसे मिळाले, कॉन्ट्रॅक्ट फिक्स, 10 दिवसामध्ये काम सुरू. आणि एवढंच नाही तर अजितदादा आता आपण जो लहान रस्ता आपण आलो
विंचूर ते लासलगाव, बरं का दादा, आता हा छोटा रस्ता होता ना, तुम्ही जो आहे हॅम मध्ये रस्ता केला होता विंचूरच्या पुढे सिन्नर पर्यंत, आम्ही तुम्हाला विनंती केली, अरे विंचूरच्या पुढे नाही, हा लासलगाव पासून सुरू झाला पाहिजे, कारण मार्केट लासलगावला आहे. मग तुम्ही सांगितल्यानंतर अतुल चव्हाण आणि तुमचे जे इंजिनियर त्यांनी हा लासलगाव विंचूर हा रस्ता सुद्धा चौपदरी विंचूर ते खेडले झुंगे 134 कोटी रुपये खर्च करून चौपदरी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणार. तो सुद्धा या 10-15 दिवसामध्ये त्याचं काम सुरू होणार, कारण या रस्त्यावर खूप ऍक्सिडेंट होतात, ते सुद्धा काम सुरू होणार. लासलगाव बाह्य वळण योजना, प्रकाशा लासलगाव विंचूर रस्त्यावर लासलगाव गावाजवळ रेल्वे उड्डाण पूल बांधणे आणि पोहोच रस्ता, त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता अजितदादांनी दिली. 110 कोटी रुपयाचं काम ते सुरू होत आहे. लासलगाव विंचूर 16 गाव नळपाणी पुरवठा 20 कोटी रुपये, त्याला प्रशासकीय मान्यता मिळते. 30 खाटाचं ग्रामीण रुग्णालय लासलगाव मध्ये, 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धित करून अतिरिक्त 20 खाटांची इमारत 14 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि तेही सुद्धा कामं होत आहेत. त्या जोडीला येवल्यामध्ये 4 एकरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळं छत्रपतींचं जे आहे इतिहास दर्शन तुम्हाला घडवलं जात आहे. त्यासाठी आवश्यक तो सगळा पैसा जो आहे सरकारने दिला, अजितदादांना दिला आहे, ते सुद्धा उद्घाटन जे आहे 20-25 दिवसामध्ये होईल. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जशी प्रतिमा आहे तसं छत्रपतींचे जेवढे म्हणून सेनापती आहेत, वेगवेगळ्या लहान लहान समाजातले हिंदू मुसलमान, त्या सगळ्यांचे म्युरल्स आणि त्याची माहिती असं प्रदर्शन कायम स्वरूपी तिथे होत आहे. अतिशय उत्कृष्ट 4 एकर मध्ये ही शिवसृष्टी आपण करतो आहोत. आणखी एक सांगितलं पाहिजे, हा मांजरपाड्याचं पाणी येवल्यापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आपले गेली 10 वर्ष, परंतु पाणी काही ना काही कारणामुळे जे आहे पोहोचत नव्हतं. सरकारनं 350 कोटी रुपये खर्च करून काम सुरू आहे. आपण पाहू शकता संपूर्ण 160 किलोमीटरला सिमेंट कॉन्क्रीटचं अस्तरीकरण, ते काम 80% पूर्ण झालेलं आहे आणि निश्चितपणे हा पाण्याचा प्रश्न सुटतो आहे. अशा रीतीनं येवल्यामध्ये सुद्धा त्या भागामध्ये तुमचा लासलगावचा मगाशीच आमच्या भगिनीने सांगितलं, लासलगाव पाणी पुरवठ्यासाठी 20-22 कोटी रुपये खर्च करून ती आपण सुधारून घेतली. तशी धुळगाव आणि राजापूर ह्या 2 ठिकाणी जे आहेत वेगवेगळ्या ज्या आहेत नळपाणी योजना सुरू आहे. ही कामं जी आहे सगळ्यांसाठी आहे आणि या शासनानं सगळ्यांसाठी काम करायचं ठरवलं. सगळ्यांसाठी जे लहान सहान महामंडळ नेमली, कॉर्पोरेशन नेमली, जे अनुसूचित जाती आदिवासी जातींसाठी जे आहे दलित वगैरे त्यांच्यासाठी बार्टी, आदिवासींसाठी तारती, मराठा समाजासाठी सारथी, ओबीसी समाजासाठी महाज्योती, खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अमृत, मातंग समाजासाठी नुकतीच आरटी याची सुद्धा स्थापना झाली आणि अल्पसंख्याक बांधव जे आहेत आमचे त्यांच्यासाठी अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजे MRTI मागच्याच कॅबिनेटमध्ये मंजूर झाला आणि आता त्याची सुद्धा स्थापना होऊन आपल्या अल्पसंख्याक समाजासाठी काम सुरू होणार. विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ, वारकरी समाजासाठी वारकरी महामंडळ, नाभिक समाजासाठी केश शिल्पी महामंडळ, सर्व लहान सहान घटकांसाठी आपण काम करतो. मला आपल्याला एक सांगायचं, आता हे पाणी येईल, सिमेंटचे रस्ते आलेले आहेत, आपण ते बांधलेले आहेत, आणखीन आता याच्या सुधारणा होत आहे.
त्याच्यावर हिंदू जाणार, मुसलमान सुद्धा जाणार, आमचा दलित बांधव जाणार, आमचा मराठा बांधव सुद्धा जाणार, ओबीसी बांधव सुद्धा जाणार, महिला जाणार, पुरुष जाणार. विकास हा सगळ्यांसाठी आहे. विकास कुणाची जात पाहत नाही, विकास कुणाचा धर्म पाहत नाही. आणि आम्ही ज्या वेळेला या 20 वर्षापूर्वी या मतदारसंघात आलो त्याच वेळेला सांगितलं, आमचा सर्व धर्म विकास, जात विकास, आमचं काम, आमचं सगळं विकास हाच आमचा मार्ग. रखडलेले प्रोजेक्ट पूर्ण करणं आणि जास्तीत जास्त लोकांना सोयी पुरवणं हे आमचं काम आहे. सगळ्यांनी शांततेनं हे काम करून घेतलं पाहिजे. संतांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी सुद्धा, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, कसले भेदाभेद करता, अरे आपण सगळे एक. ज्ञानेश्वरांनी सांगितलं, घे विश्वची माझे घर, सगळं विश्व आपलं घर आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं, धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. या सगळे भेदाभेद गाडून टाक, विकासाची पाठ आपण धरूया. हे महायुतीचं सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. अजितदादा आणि आम्ही सर्व मंत्री आणि पक्ष आमचा आणि आमचे कार्यकर्ते विकासासाठी कटिबद्ध आहात. आणि त्या विकासाच्या पाठीमागं तुम्ही आशीर्वादानं उभे राहिले पाहिजेत. आमच्या या लाडक्या बहिणी असतील, आमचे लाडके भाऊ असतील, आमच्या या लाडक्या मुली असतील, मुलं असतील, त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम. आणि एक लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणीचा हा कार्यक्रम 1,500 रुपये प्रत्येक भगिनीला मिळणार, ते आदिवासींना मिळणार, ते दलितांना मिळणार, ते मराठा समाजाला मिळणार, ते ओबीसीला मिळणार, ते सगळ्यांना मिळणार, सगळ्यांना मिळणार. सौर पंप सगळ्यांना मिळणार, जात धर्म पाळणार नाही. वीज माफ सगळ्यांची, याची केली त्याची नाही असं नाही. विकास सगळ्यांसाठी आहे आणि त्या विकासाची कास आपण धरूया. आतापर्यंत ती तुम्ही धरली आणि आमच्या पाठीमागे उभे राहिलात. राष्ट्रवादी काँग्रेस हा फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणारा पक्ष आहे. महायुती बरोबर सामील झालेला आहे विकासासाठी. त्या विकासाला साथ द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.